नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OIC स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC मार्फत ज्या विविध एक्झाम घेतल्या जातात, ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षा, त्याचबरोबर MPSC ग्रुप बी, MPSC ग्रुप सी आणि इतर पदांसाठी ज्या सरळ सेवा परीक्षा घेतल्या जातात, या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इतिहास। इतिहास भाग 3 मध्ये जे आपण परीक्षाभिमुख सराव प्रश्न सिलेक्ट केले होते, या प्रश्नावर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। या अगोदर आपण भाग 1 व भाग 2 मध्ये देखील सराव प्रश्नांचा अभ्यास केला। आता भाग 3 मधील प्रश्न पाहूयात। तर अधिक वेळ न घेता लगेच प्रश्न बघू। खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय शोधा। पहिलं विधान आहे, परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केली। पहिलं विधान बरोबर आहे। दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केली होती आणि स्थापना 1848-49 या दरम्यान त्यांनी ती स्थापना केली होती, ज्यामध्ये त्यांना सहकार्य लाभलं होतं रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांचं आणि ते अध्यक्ष देखील होते। पण संस्थापक परमहंस सभेचे दादोबा पांडुरंग तरखडकर। पहिलं विधान बरोबर। दुसरं विधान आहे बघा, परमहंस सभेची स्थापना सुरत शहरात झाली। आपण आत्ता काय म्हणू लागलोय, मुंबई शहरात झाली ना, म्हणजे इथं सुरत रॉंग आहे, म्हणजेच बी रॉंग आहे। त्यानंतर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती, सी बरोबर आहे, जिची स्थापना झाली होती 1852 मध्ये मुंबईमध्ये आणि मूळ संस्थापक आहेत तिचे जगन्नाथ शंकर सेठ, म्हणजे पर्याय डी सुद्धा बरोबर आहे की बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक आहेत जगन्नाथ शंकर सेठ। आता आपल्या पुढे असा प्रश्न आहे की मग परमहंस सभा काय होती किंवा बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना का ठरते? कारण या अगोदर ज्या स्थापन झालेल्या संस्था होत्या, मानव धर्म सभा असेल, परमहंस सभा असेल, यांना थोडासा धार्मिक आणि सामाजिक टच होता। जे सामाजिक इश्यू आहेत त्या काळामधले, म्हणजे जातीभेद असेल, रूढी प्रथा असेल, परंपरा असेल, बालविवाह असेल, शिक्षण असेल, या संदर्भानं काम करण्याचं काम या सभांनी केलं होतं, या संस्थांनी केलं होतं। मात्र प्युअर जे राजकीय क्षेत्रामधलं काम आहे ते बॉम्बे असोसिएशननं केलं होतं। म्हणून इथं तो संदर्भ आपण लक्षात ठेवायचा आहे की पहिली राजकीय संघटना जर विचारली महाराष्ट्रात, इथं बॉम्बे असोसिएशन हे लक्षात ठेवायचं आहे। परमहंस सभा ही गुप्त संघटना होती आणि ही विविध क्षेत्रामध्ये काम करायची, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये। त्यानंतर मग आता उत्तर पर्यायाकडे जावं लागेल आपल्याला, कारण आपण तर विधानं निवडले, म्हणजे ACD बरोबर आणि बी चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, ऐतिहासिक घटना काल अनुक्रमे लावायच्या आहेत। वरवर पाहता सोपा असणारा प्रश्न, पण एकाच वर्षातल्या विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी, एकाच वर्षातल्या घटना, म्हणून तुम्हाला प्रॉपर डेटसुद्धा माहीत पाहिजे ती, जेणेकरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता। आपण जर ढोबळमानाने बघितलं तर आपल्याला माहिती आहे पुणे करार झाला होता 24 सप्टेंबर 1932। त्यानंतर जातीय निवाडा प्रसिद्ध झाला होता 16 ऑगस्ट 1932। त्यानंतर हरिजन सेवक संघाची स्थापना झाली होती 30 सप्टेंबर 1932। त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद झाली होती नोव्हेंबर 1932। अर्थात एकाच वर्षातल्या चारही घटना आहेत। आता क्रमाने लावायच्यात। मग या चारही घटनेपैकी सर्वात अगोदर जातीय निवाडा प्रसिद्ध झाला 16 ऑगस्ट 1932चा, म्हणजे क 1 नंबरला येईल, ठीक आहे। नंतर ऑगस्ट नंतर सप्टेंबर, म्हणजे अ 2 नंबरला येईल, अर्थात पुणे करार। नंतर हरिजन सेवक संघ, अर्थात 30 सप्टेंबरच, 24 सप्टेंबरच्या नंतर 30 सप्टेंबर, म्हणजे ब 3 नंबरला येईल। आणि मग सर्वात शेवटी काय उरतं, तिसरी गोलमेज परिषद जी नोव्हेंबरमधली घटना आहे, म्हणजे ड येईल 4 नंबरला, म्हणजे क अ ब ड। मग असा पर्याय कुठं आहे, तर पर्याय आहे 4, बिलकुल तसा जसा आपण काढला पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट बघा, या कायद्याने केंद्रीय आणि कायदे मंडळातील सदस्य संख्या वाढली, तसेच वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदे मंडळाला मिळाला,
मात्र मतदानाचा हक्क दिला नाही। तर तो साहजिकच कायदा आहे 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट। आता मुळामध्ये जो 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट होता हा कायदाच मुळात कायदेमंडळाची रचना, त्याचं सत्ता, त्याचं कार्य एवढ्यापुरताच तो मर्यादित होता। अजून डिटेलमध्ये जर पाहिलं तर कायदेमंडळामध्ये 40% सदस्य हे गैरसरकारी आणायचे होते, मग त्याच्यामध्ये काही निर्वाचित सदस्य घ्यायचे होते आणि काही नामनिर्देशित सदस्य घ्यायचे होते। 40% सदस्य गैरसरकारी, म्हणजेच आपण जे आता प्रश्नाकडे वळतोय की या कायद्याने केंद्रीय आणि कायदेमंडळातील सदस्य संख्या वाढली का, तर हो, मात्र जो कायदेमंडळ होतं यांना फक्त चर्चा करता येईल। फायनली जो अधिकार होता तो ब्रिटिश सत्तेकडेच होता, म्हणजे व्हाईसरायकडेच होता। मतदानाचा अधिकारच नव्हता कायदेमंडळातील सदस्याला, म्हणजे संख्या वाढून पण काही होणार नव्हतं। पण प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भाने 1892चा काउन्सिल ॲक्ट आहे तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत, इतिहासातील विविध खटले, कट आणि त्या संदर्भानं संबंधित व्यक्ती अर्थात क्रांतिकारक यांच्या जोड्या जुळवायच्या आहे। ठीक आहे, तर मुझफ्फरपूर खटला आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस होते। व्हाईसरायच्या गाडीवर बॉम्बस्फोट करायचा असा त्यांचा तो प्लॅन होता आणि नंतर तो फसला आणि नंतर मग खुदीराम बोस यांना फासावर दिलं गेलं आणि प्रफुल्ल चाकींनी स्वतः गोळी झाडून घेतली। म्हणजे मुझफ्फरपूर खटला संबंध आहे प्रफुल्ल चाकीसोबत, म्हणजे अचं 2 फक्त एकाच पर्यायामध्ये, म्हणजे पर्याय 4। म्हणजे एवढं जरी माहीत असतं तुम्हाला तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असते। जसं लाहोर कट आपल्याला माहिती आहे की लाहोर कट भगतसिंगांशी रिलेटेड आहे, तोच लाहोर कट। जसं बॅकग्राऊंड आपण बघितलं तर सँडर्सची हत्या प्रकरण, त्यामध्ये सुखदेव, भगतसिंग, राजगुरू पकडले गेले, त्यांना लाहोर जेलमध्ये फाशी दिल्या गेली। म्हणजे सँडर्स हत्या प्रकरणापासून सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांची फाशी, या पूर्ण जो काही आहे इतिहासामधली बाब याला आपण लाहोर कट असं म्हणतो। म्हणजे बचा 4, मग बचा 4 बरोबर आला आपला। चितगाव कट, चितगाव कटाचा संदर्भ आहे प्रीतिलता वड्डेदार। आता चितगाव कट कशाच्या संदर्भानं होता, तर हा शस्त्रगार लुटीच्या संदर्भानं होता, ज्याचे नेते बंगाली जे नेते आहेत सूर्य सेन हे त्याचे मुख्य सूत्रधार होते चितगाव कटाचे। काकोरी कट, काकोरी कट हा जो सरकारी खजिना लुटीच्या संदर्भानं रेल्वे लुटायचा कट होता, तो रामप्रसाद बिस्मिल हे त्याचे नायक होते। म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक 4 जर निवडला तर आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर येतात। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती अट वेलस्लीच्या तैनाती फौजेच्या नियमावलीतील नाही? तैनाती फौजेच्या संदर्भानं प्रश्न आहे। आपल्याला माहीत आहे की वेल ट्रेंड मिलिटरी किंवा आर्मी ब्रिटिशांनी आणली होती आणि तिचा संस्थापक होता लॉर्ड वेलस्ली। काय तरतुदी होत्या किंवा ज्यानं तैनाती स्वीकारली त्याच्या बाबी काय होत्या या संदर्भानं तो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। एक बघा काय म्हणते पर्याय, फौजेचा स्वीकार करणाऱ्या राज्यांना आपल्या दरबारात इंग्रजी वकील रेसिडेंट म्हणून ठेवावा लागेल। तर हे तर नियमावली बाबीतील एक तरतूद आहे महत्त्वाची, म्हणजे हे आपलं उत्तर नाही, कारण आपल्याला 8 कोणती नाही असा प्रश्न विचारला आहे ना, म्हणजे ही 8 तर होतीच। सैन्याच्या बदल्यात संस्थानिक कंपनीतील उत्पादित होणारा सर्व माल खरेदी करतील किंवा तो घ्यावाच लागेल, हे आपल्याला कन्फ्यूज होण्यासाठी दिलेलं आहे। अशी काही तरतूद नव्हती। तैनाती फौजेच्या तरतुदी काय होत्या, सैन्याच्या बदल्यात कंपनीला अधिकारयुक्त प्रदेश द्यावा लागेल किंवा खर्चासाठी पैसा द्यावा लागेल, ना की कंपनीत प्रोडक्ट होणारा माल घ्यावा लागेल। हा तर आपण त्यांनी मनाने प्रश्न विचारला, म्हणजे मनाने स्वतः टाकलेला तो पर्याय, म्हणजे 2च चुके, म्हणजे 2च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण 3 जर तुम्ही वाचला, संस्थानिकाच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही का, तर हो, ती अट होतीच की संस्थानिकाच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही, पण ही नावाला अट होती तिथं। आपण जर थोडं डिटेलमध्ये गेलं तर आपल्याला माहिती आहे की परराष्ट्र धोरण, व्यापार, युद्ध, तह याच्यावेळी कंपनीला विचारायला लागायचं, म्हणजे त्या रेसिडेंटला विचारायला लागायचं। दुसरी बाब जर आपण पाहिली तर संबंधित राज्याचं जे काही अंतर्गत आणि बाह्य संरक्षण आहे हे कंपनी करेल असं पण ठरण्यात आलं होतं। हे तैनाती फौजेच्या अटी आहेत। इथं लक्षात घ्यायचं आपल्याला की कोणती अट नाही, तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतर अजून एक तैनाती फौजेवर प्रश्न विचारतात नेहमी आपल्याला सरळ सेवेच्या एक्झामला,
की भारतात तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केला, तर तो केला निजामानं. हे पण आपल्याला माहिती पाहिजे. 1798. आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणी केला, तर दुसरा बाजीराव पेशवा 1802. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती तरतूद पुणे करारात समाविष्ट नव्हती? आता पहिलं पुणे कराराचं बॅकग्राऊंड काय आहे की गोलमेज परिषदा बरगळल्या, त्याच्यामध्ये विशेष काही असं झालेलं नाही. आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींचं आणि बॅरिस्टर जिनांचे वाद तयार झाले, गांधीजी निघून आले. म्हणून जे काही इंग्लंडचे अध्यक्ष आहेत रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला 16 ऑगस्ट 1932ला. या निवाड्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि त्याच्या विरोधामध्ये गांधीजींनी येरवाडा जेलमध्ये उपोषण सुरू केलं. आणि मग गांधीजी आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्यामध्ये या मतदारसंघाच्या कलहाबाबतीत जो करार झाला त्याला आपण पुणे करार असं म्हणतो. जो पुणे करार झाला होता 24 सप्टेंबर 1932ला. कुणाकुणा झाला? डॉक्टर B.R. आंबेडकर आणि महात्मा गांधी. आता त्या संदर्भानं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले का? नाही. हे पुणे करारातली तरतूद होऊ शकत नाही ना, ही जातीय निवाड्यातली तरतूद आहे रॅमसे मॅकडोनाल्डच्या 1932च्या. अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ, मग या रॅमसे मॅकडोनाल्डच्या जातीय निवाड्याला पर्याय दिला पुणे करारातल्या तरतुदीनं की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देता राखीव मतदारसंघ देण्यात यावे. म्हणजे ही पुणे करारातली तरतूद आहे. अस्पृश्यांना प्रांतिक मतदारसंघात 148 राखीव मतदारसंघ देण्यात आले, हे पण बरोबर आहे. आणि अस्पृश्यांना केंद्रीय मतदारसंघात 18% राखीव जागा दिल्या गेल्या, हे पण बरोबर आहे. म्हणजे 2, 3, 4 बरोबर आहे. कोणती अट नव्हती, कोणती तरतूद नव्हती पुणे करारात? राखीव मतदारसंघ बहाल करण्यात आली, हे तरतूद नव्हती. म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाचे इंग्रजी भाषांतर केल्यामुळे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला दंड आणि कैदेची शिक्षा झाली? तर तो ब्रिटिश अधिकारी होता जेम्स लॉंग. नीलदर्पण हे खूप मोठं गाजलेलं नाटक होतं आणि ते नाटक लिहिलं होतं दीनबंधू मित्र यांनी. या नाटकामध्ये ब्रिटिश अधिकारी नीळ उत्पादक शेतकऱ्यावर कसा अन्याय अत्याचार करतात, ब्रिटिश अधिकारी आणि नीळ उत्पादक शेतकरी यांचे संबंध कसे होते, कंपल्सरी नीळ उत्पादन का केली जात होती, या सर्व बाबीचा उहापोह दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पणमध्ये केलेला होता. आणि हेच नाटक त्या काळातलं खूप मोठं प्रसिद्ध नाटक. त्याचे प्रयोग पण कलकत्त्याच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले होते. आणि एक प्रकारची राष्ट्रीयता, म्हणजे जर आपण भारताच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाला नीलदर्पण एक कारणीभूत आहे असं इतिहासकार मानतात. ते नीलदर्पणचे मूळ रायटर आहेत दीनबंधू मित्र आणि ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम केलं होतं जेम्स लॉंगनं. मग ते करू नये म्हणजे त्यानं केलं म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला दंड आणि कैदेची शिक्षा केली होती, जे होता जेम्स लॉंग. आणि शेवटचा प्रश्न होता, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांना भारताचे ग्लॅडस्टोन असेही म्हटले जाते. 2 ट्रिक्स दिल्या आपल्याला की कोणत्या व्यक्तीबद्दल या ओळी आल्या. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष असं म्हणले तर साहजिकच ते होते दादाभाई नौरोजी. किंवा ग्लॅडस्टोन कोणला म्हणतात तर दादाभाई नौरोजींना म्हटल्या जातं. दादाभाई नौरोजींना भारताचे पितामहा असं देखील म्हटलं जातं, भारताचे पितामहा भीष्म असं देखील म्हटलं जातं. किंवा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं देखील म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आपण भाग 3 मधील काही सराव प्रश्न बघितले. अजून एक प्रश्न बाकी आहे, जोडी लावा. ठीक आहे, तो एक बघून घेऊया आपण. वृत्तपत्रावर प्रश्न आहे, कोणत्या माध्यमात कोणत्या भाषेत वृत्तपत्र निघतंय या संदर्भाने एक प्रश्न आहे. युगांतर, तर युगांतर निघते, युगांतर छापल्या जाई बंगालीमध्ये. युगांतर सुरू केलं होतं अरविंद घोष.
भूपेंद्रनाथ दत्त, अविनाश भट्टाचार्य, ठीक आहे. आणि हरिजन नावाचं जे वृत्तपत्र आहे महात्मा गांधीजींनी सुरू केलेलं, हे वृत्तपत्र असायचं हिंदी, म्हणजे बचं 4 आणि अचं 3, ठीक आहे, दोन्ही ठिकाणी आले. त्यानंतर वंदे मातरम हे इंग्रजी वृत्तपत्र होतं जे बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलं होतं. आणि तेज हे मराठी वृत्तपत्र होतं जे दिनकरराव जवळकरांनी सुरू केलं होतं. म्हणजे मग आता काय उत्तर घ्यावं लागेल आपल्याला, डचं 2 म्हणजेच पर्याय 4. पर्याय 4 हे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्याचे संस्थापक पण सांगितले आपण आणि त्याचे भाषा पण सांगितल्या. योग्य जोडी शोधायची आहे. श्री शंकर प्रासादिक समवंशीय हितचिंतक मित्र समाज शिवराम कांबळे यांनी स्थापन केला. अगदी बरोबर आहे. 1904 मध्ये पुण्याला ही संस्था स्थापन केली होती शिवराम कांबळे यांनी. अनार्य दोष परिहार समाज, तर ही गोपाळबाबा वलंगकर यांनी स्थापन केलेली संस्था आहे. गोपाळबाबा वलंगकर यांचं पुस्तक पण एक प्रसिद्ध आहे, विटाळ विध्वंसन नावाचं. विटाळ विध्वंसन हे पण आपल्याला एक्झामला विचारतात. ते एक मोठे वार्ताहर होते. त्यांना दलितांचे पहिले वार्ताहरसुद्धा त्यांचा नामोल्लेख केला जातो. डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर हे रॉंग आहे, कारण डिप्रेस्ड क्लासेस मिशनची वीरा शिंदे यांनी स्थापना केली होती. चोखामेळा सुधारणा मंडळ किसन फागुजी बनसोडे, डी बरोबर आहे. डी बरोबर आहे, म्हणजे ए बी डी बरोबर, सी चूक. ए बी डी बरोबर, सी चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण यावर्षीची लिपिक टंकलेखकाची मुख्य परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या संदर्भात आपण सराव पेपर सिरीज घेत आहोत, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे 5 पेपर आहेत आणि दुसऱ्या पेपरचे 5 पेपर आहेत. असे 10 पेपर आपण घेणार आहोत. तुम्हाला PDF स्वरूपामध्ये आम्ही व्हॉट्सअपला ते पेपर पाठवू. 10 सराव पेपरची फीस असणार आहे 550 रुपये. 550 रुपयामध्ये तुम्हाला 1000 प्रश्नांची व्हिडिओच्या विश्लेषणाद्वारे तुम्हाला माहिती आम्ही देणार आहोत. 8805217221 या मोबाईल नंबरवर 550 रुपये फीस पे करून तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फोनपे गुगल पे नेम असेल ओएसी स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात. 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या प्रत्येक डेटला तुम्हाला 11 वाजता पेपर पाठवण्यात येईल. 2 वाजता तुम्हाला आन्सर की आणि रात्री 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. तुम्ही हा व्हिडिओ नंतर जरी ऐकत असाल तरी तुम्ही हे पेपर परचेस करू शकता. धन्यवाद.